नमस्कार. ब्लॉग बनवण्याचा दिवस आज दुसरा आहे, म्हणजे ब्लॉग आपला दुसरा आहे. तर आज ब्लॉग कशावर बनवायचा हे मलाही माहीत नाही. तर बघू, जे व्हिडिओ कॅप्चर करता येतील, जे आजच्या दिवसामध्ये जे नवीन होईल ते आपण ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहोत. एकदम क्लासमध्ये टाकणार आहोत व्हिडिओ वगैरे एडिट करून. तर शेवटपर्यंत बघा आणि कळवा कसा ब्लॉग बनतोय काय नाही, आणि रिस्पॉन्स द्या. स्वतः कमेंट करा तिथे की बाबा काही व्यवस्थित होतं आहे का नाही. प्रयत्न चालू आहेत, भरपूर दिवस झाली इच्छा होती, तेच इच्छा पूर्ण करतोय आम्ही. चला तयारीला लागू. तर आज चहा बनवण्यासाठी बाई आलेले आहेत. बाई, आज चहा कुठवर आलेला आहे? आता हे मुंबईच्या, म्हणजे मुंबईला तुम्हाला जायचं आहे मलाही माहिती आहे, पण चहा मुंबईहून कसा येईल तर समजू शकता. बाई तेवढ्या काही शिकलेल्या नाहीत, बाईला बोलता येत नाही. बाई गुंगी, बहिरी, आंधळी. तिनं तर चक्का करला चहा बोललेली किंवा असलं म्हणते तिनं. नाही असलं बोलायचं नाही. नाही, खरं तर हिनं सुरुवात करायला लावली. दाजी तुम्ही पुढं व्हा, आता पाठीमागे पाय ओढला दे. माझं वडत आहे. माझं ओढत आहे म्हणजे कशासाठी? म्हणजे पुढं चला, मी तुम्हाला हे करतो, मागी मागी राहते नाही, सगळं आपण एकत्र बनवू. व्हिडिओ कसा आहे, व्हिडिओ बनवला पाहिजे, आयुष्य सुंदर होतं. आयुष्य खूप सुंदर जगता. परत एकदा, आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. बघा असली पालगत करते, तुम्हाला दाखवतो. हे नीट हलवता विणार आहे चहा. आज सांडले, आज हे बोलायचं नाही. हा सांगलं नाही, असलं सांगतीस. पहिलं मी डोंबाऱ्याची होती, ते असंच हलक्या बिलक्या वाजवून जरा. कधीपासून हलकी वाजवता, म्हणजे काय तुम्हाला त्याबद्दल काही दोन शब्द बोलायचे असेल तर सांगू शकता. म्हणजे गेलेल्या आयुष्यावर बोलणं शब्द म्हणजे दुसऱ्यांना मोटिवेट होऊ शकते की बाबा काय आपण केलं ते आयुष्यात. आई एवढं बोलू नका, एवढं बोलायचं नसते. अद्रक वाटलतीस का तशीच टाकलतीस? वाटलं बोलायचं नाही. मला तर वाटणार ते तसं. असंच माझं आयुष्य चालू आहे. बायको तिकडून जगू देना, मिळून इकडून उठवू देना, काही म्हणू देना, काही म्हणू देना. चौकून मला प्रेशर झालेला आहे. चला. सकाळी सकाळी एका वेंडरनं डोसक्याच्या मुंग्या काढले. तर वेंडर समजल्यावर आमच्या धंद्यातल्या जे माणसं व्हिडिओ बघालेत त्या माणसाला समजल की वेंडर डोक्यातल्या मुंग्या कशा काढतायत. बरोबर? असं त्यांना फ्रेश कर म्हणा, फ्रेश. ह्या दोघीला कटिंग करायला जायचे, घंटाभर झालं तयार उलाल्यात. घंटाभर झालं. अरे किती वेळ लागतं रे? पिस पिस करायची सोय लागली बघ तुला. कटिंग नाही, हेअरकट असते. हेअरकट नाही, वारका पैसे चालले आता भादरून घ्यायला. हा, शेवटी आम्ही वारकाकडे पोहोचलो. तर वारीक बघल आता काय करायचे काय नाही ते. त्या दोघीला हेअर कटिंग करायचा होता, त्या हिशोबाने आम्ही आलतो इकडं. तर ही जागा तुम्ही ओळखू शकता. सांगा ही जागा कुठली आहे, कमेंटमध्ये सांगा. हेअरकट चालू आहे. ते वारीक भाऊ विचारालंय की शॅम्पू कोणती वापरता. हिनं सांगायला नॉर्मल वापरते, आणि हिला सांगू वाटणार झाले की वाटिका शॅम्पू वापरते म्हणून. कशी दोघी म्हणलेल्या तुम्ही बी कटिंग करून घ्या. आता ह्यांना कोण सांगेल, एक तर ह्याची म्हणजे दाढी कटिंग करायची किंमत आहे 300 रुपये, आणि त्याच्यामध्ये मला ह्यांच्यापाशी करू वाटणार. म्हणजे आपलं गावाकडून सरळ सरळ गुडघ्यात डोसकं धरून कर 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 पाणी लावून वस्त्र फिरणारा माणूस पाहिजे. हे इशीच्या रूममधलं आपल्याला काय परवडत नाही बा. छे, आपल्याला काय पसंत वारका नाही का काय ते कटिंग वगैरे केले, हेअरकट वगैरे केलेलं आहे मस्तपैकी. ह्यांना खिस्सा मोकळा केलेला आहे ह्यांचा. चला, अशा प्रकारे छान केलं. जाता जाता घराकडं भाजीपाला घेऊन जायचा होता, याने मी भाजीपाला घेऊन जातो. बघू शकतो. कहाँ से हो भैया? गोरखपूर, MP. अरे बबुआ, ते व्हिडिओ करायला होता घाबरला माणूस. त्याला वाटायला काय करावं. आम्हाला खायचं होतं पालक पनीर, त्याच्यामुळं दादानं 8 मधून पालक काढली. चांगले पालकच्या पिंडीत पालक कमी गवत जास्त होतं. चांगला होता, त्याच्यामुळे काय ब्लॉग व्यवस्थित बनलाय नाही बनलाय तुम्ही बघून घ्या आणि लाईव्ह फॉलो करा. बरं, तब्येत खराब असल्यामुळे आम्ही उशिरा उठलो होतो. तर बघू आता आपण बाकीचे सगळे पुढचे पण ब्लॉग येतच राहतील तुम्हाला एक दिवस आड.
प्रयत्न करू चांगल्यात चांगलं बोलण्याचं, तुम्हाला नवीन वगैरे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू, कंटिन्यू सतत करत राहू. एकदा चालू झाला विषय बंद करायची इच्छा नाही आता, जसा येईल तसाच आपण टाकत राहू. लाईक फॉलो आणि ते काय असते का यूट्यूबला काय